विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मला तुमच्या सपोर्टची ना खूप गरज आहे. खूप गरज आहे या क्षणाला. आणि तुमचा सपोर्ट असेल तर मी काहीही करू शकतो. पण तुमचा सपोर्ट हवाय. काही चुका झाल्या असतील माझ्याकडून, त्या सगळ्या मला मान्य आहेत. पण जर तुमचा सपोर्ट मला नसेल, तर मी काहीही करू शकणार नाही. काही त्याला अर्थच उरणार नाहीये. बरं हा काय प्रकार आहे? काय बोलतोय मी? मी सविस्तर सांगेन तुम्हाला. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं YouTube चॅनल तुम्हाला मोटिव्हेट करण्याचा नक्की प्रयत्न करतंय. त्याचबरोबर मॅथ्सचे डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह त्याचबरोबर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 2000 पेक्षा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. आपण आय-एम-पी क्वेशन्स पण प्रोव्हाईड करतोय. सगळं ठीक आहे. माझी इंट्रोडक्शन मी तुम्हाला दिली. महत्वाचा विषय काय? गरज कुणाला आहे? कोण इथं मदतीची अपेक्षा करतोय? सपोर्ट कुणाला हवाय? विद्यार्थ्याला. हां, खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर मी बोलणार आहे लक्षात घ्या. मी मी एक-एक क्षण मला आठवतो. मी जेव्हा 11वीत होतो ना, तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे 10वी पर्यंत मराठी मीडियम आणि डायरेक्ट 11वीत इंग्लिश मीडियम. फार अवघड होतं. मी तुम्हाला सांगू का? पहिला शब्द मी तुम्हाला सांगतो. मी माझ्या एका मित्राला विचारलं, "व्हर्टेक्स म्हणजे काय?" तो म्हणला, "काय?" कॉन्व्हेंटचा स्टुडंट होता बरं का. पण शब्द कुठला होता मला अजून आठवतोय. शब्द होता व्हर्टायसेस. पण मी त्याला व्हर्टिक म्हणलो. एक-एक शब्द नवा होता. क्लासमध्ये मी जेव्हा लिहिलं रेशो, तर मित्र हसायला लागला शेजारचा म्हणला, "हे काय स्पेलिंग आहे रेशोचं?" अरे टी-आय-ओ पाहिजे. मराठी मीडियमच्या मुलासाठी सगळं अवघड होतं. मी तुम्हाला सांगतो. त्यातून 2 वर्ष मी अतिशय त्रासात घालवली. जशी माझ्याप्रमाणे लाखो मुलं आहेत, की ज्यांना ही 2 वर्ष त्रासात गेलेली आहेत. मनासारखा स्कोर नाही झालेला. पालकांच्या अपेक्षा खूप जास्त होत्या. पण त्याप्रमाणे रिझल्ट नाही लागला. जेईसाठी अकॅडमीला लाखो रुपये फी भरली होती. ती जेईचा रिझल्ट पण नाही लागला, सीईटीचा पण नाही लागला आणि त्या जेईच्या नादात बोर्डची पण वाट लागली. बरोबर आहे? आता होतं काय बघा, मी तुम्हाला सांगतो. अशा वेळेस ॲज अ स्टुडंट आपण बघतो कोणाकडं? आपल्या आई-वडिलांकडे आणि त्यांचा सपोर्ट मिळाला ना बास. एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या चुका आता तरी मान्य करा. तुमचं सगळ्यात जास्त नुकसान झालंय कशामुळं ते शोधा. मी तुम्हाला सांगतो ना 4-5 वर्षाचा माझा अनुभव. Instagram बरोबर आहे. त्याचबरोबर YouTube शॉर्ट्स, रील्स याच्यातच आपलं 2 वर्ष वाया गेलेत. Snapchat, चॅटिंग आता काही एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं आहेत, ते आणखीन वेगवेगळे प्रकार करतात. ते जाऊ देत म्हणूया आपण. पण चुका झाल्या ना. पण माझ्या बाबतीत काय झालं? मी नाही ना, त्यावेळेस असलं काही नव्हतंच ना. YouTube नव्हतं किंवा मी खूप मित्रांच्याबरोबर खेळायला जातोय का? असं पण नाहीये. वेळ वाया घालवला नाही, चुकीची संगत असं पण काही नाही. मग काय झालं होतं माझ्या बाबतीत? अरे प्रॉपर गाईडन्सच मिळाला नव्हता. सिरियसली. बघा माझा तुम्हाला सपोर्ट आहे लक्षात घ्या. काय मला माहिती आहे माझ्यासारखी हजारो मुलं आहेत त्यांना आता पुढे जायचंय. म्हणजे काय मी आत्ता सांगतो. पालकांना एक रिक्वेस्ट करतोय, मुलांना सपोर्ट द्या. आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळवलंय. कुठल्या ना कुठल्यातरी कॉलेजमध्ये कॅप राउंड 1, 2, 3 मध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालंय. मला पण मिळालेलं होतं. माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पहिली गोष्ट इंजिनिअरिंगला गेल्यानंतर रेग्युलर स्टडी होत नाही. तिथल्या कॉलेज लाईफचं एक वेगळंच अट्रॅक्शन राहतंय. मित्रांबरोबर मजा वगैरे मौज-मजा सुरू होते लक्षात घ्या. खेळलं कारण पालकांचं रिस्ट्रिक्शन राहत नाही. पण त्यात काय होतं फर्स्ट सेमिस्टर जवळ आली, की थोडा तणाव निर्माण होतो आणि सांगतो 10th स्टँडर्डला टॉपर, 11वी-12वी मध्ये फेल्युअर आलं असतं. इंजिनिअरिंगला तर सब्जेक्टमध्ये मुलं फेल होतायत. 12वीत तुम्ही नापास तर नाही झाला. इंजिनिअरिंगला फेल होतात मुलं. मी झालोय. मॅथ्समध्ये त्याच्यानंतर ग्राफिक्स सारख्या विषयामध्ये मी फेल झालोय. हे मला तुमच्या बाबतीत होऊन द्यायचं नाहीये. सुरुवातीपासून अभ्यास करा. इंजिनिअरिंग सोपं आहे. तिथं सुद्धा सांगू का, गेल्या 4-5 वर्षातली पी-वाय-क्यू शोधायचे त्याच्या बाहेरचं काही येत नाहीये. पण इंजिनिअरिंग म्हटलं की प्रेझेंटेशन. आता मी तुम्हाला सांगू का, एका मुलानं मला प्रश्न विचारला होता. कोणता सांगतो, की प्रेझेंटेशन म्हणताय तुम्ही नक्की कसं करायचं? नोट्स काढायचं म्हणताय नक्की कशा काढायच्या? सांगतो, लक्षात घ्या. तर कसा प्रकार आहे बघा, की एखाद्या क्वेशनचा तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. इंजिनिअरिंगला ना तुम्हाला ना डिटेलमध्ये लिहावं लागतं. आपण 11वी-12वीत काय केलं, की एम-सी-क्यू सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस खूप केली. मग त्यामुळं डिटेल एक्सप्लेनेशन नाही लिहिलं आपण. तर बोर्डला आपण थोडंसं मागं पडलोय. इंजिनिअरिंगला काय व्हायला पाहिजे, की एका पेजमध्ये ओके, डायग्राम असेल, त्याचं एक्सप्लेनेशन असेल. अरे 4-5 मार्काचा प्रश्न असेल, तर 2-3 पानं भरून लिहावं लागतं एक्सप्लेनेशन इंजिनिअरिंगला. पहिला फरक लक्षात घ्या.
दुसरं महत्वाचं, आता लॉग टेबलची भीती नाहीये. कॅल्क्युलेटर आहे, पण वापरताच येत नाही मुलांना. नाहीये. Cassioचा कॅल्क्युलेटर असतो, त्यात वेगवेगळे फंक्शन असतात. त्याची प्रॅक्टिस करा. होतं आपोआप खरं. जास्त काही अवघड नाहीये ते. पण त्याचबरोबर लक्षात घ्या, ग्राफिक्स सारखा सब्जेक्ट तुम्हाला असेल, इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणूया आपण त्याला, सोपा नाहीये. खूप त्यात स्किल लागतं तुम्हाला लक्षात घ्या. त्यात ऑर्थोग्राफिक, आयसोमेट्रिक, ते पर्स्पेक्टिव्ह व्ह्यू किंवा जे सिलेबसमध्ये असेल ते असणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला भीती दाखवत नाहीये. मी तुम्हाला भीती बिलकुल दाखवत नाहीये लक्षात घ्या. पण तुम्हाला मी असं ना काय करतोय जाणीव करून देतोय. फर्स्ट सेमिस्टर आणि फर्स्ट इयर खूप इम्पोर्टंट आहे. हे तुम्ही क्लिअर व्हायला पाहिजे विथ गुड स्कोर. चांगला मार्क म्हणून चांगले मार्क म्हणूया आपण, की तुमचं म्हणतो ना सी-जी-पी-ए, ते रँक वगैरे छान आलीच पाहिजे तुमची. की जेणेकरून मग पुढची 3 वर्ष कशी निघून जातात काही कळत नाही लक्षात घ्या. पण जर पहिल्या सेमेस्टरमध्ये अडकला ना तुम्ही, तर पुन्हा बॅकलॉग क्रिएट होत राहणारं. मग या सेमेस्टरमध्ये 2 सब्जेक्टमध्ये, त्या सेमेस्टरमध्ये 2 सब्जेक्टमध्ये फेल. अरे, तुम्ही जर एखादही सब्जेक्टमध्ये फेल झाला, तर काही कंपनीच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही फिट बसणार नाही. आता तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस विचारताय एव्हरेज पॅकिंग किती? टॉपचं पॅकेज किती? अरे, जे टॉपचं पॅकेज ज्या कंपन्या देतायत ना, त्यांचा क्रायटेरिया असतो, की प्रत्येक सेमेस्टरमध्ये चांगले मार्क पाहिजे तुम्हाला. हो, तुम्ही 11वी-12वी 50-60% काय घेऊन बसलाय? त्यांना इन्क्रीजिंग ग्राफ लागतो काही कंपनीना. म्हणजे प्रत्येक सेमेस्टरमध्ये मार्क वाढत राहिले पाहिजेत. एका सेमेस्टरमध्ये चुकून एका सब्जेक्टमध्ये तुम्ही जर फेल झाला, फिनिश ना, मग काय करणार आहे? ते सांगतो. तसं सगळ्याच कंपन्यांचा क्रायटेरिया असा असा असतो असेलच असं नाहीये लक्षात घ्या. पण काय महत्वाचं आहे, की आता अकॅडमिक्स त्याचा रिझल्ट चांगला लागलाच पाहिजे तुमचा. आणि तुमचं पर्सेंटेज इन्क्रीज करण्यासाठी इंजिनिअरिंगला तुम्हाला टर्म वर्क त्याचे मार्क जे असतात ना, ते हेल्पफुल असतात. प्रत्येक सब्जेक्ट मागे 25-25 मार्काचा टर्म वर्क आहे. शिक्षकांच्या हातात ते मार्क आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सेमिनार आहेत, प्रोजेक्ट आहेत. ते करावं लागणार आहे तुम्हाला. म्हणजे छानच. सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे आता इथून पुढे ना कॉलेजला गेल्यावर तुम्हाला असं वाटणार नाही. असं वाटेल, की कॉलेज नाही कुठेतरी जॉब करतोय मी. तुमचं लाईफ फास्ट होऊन जाणार आहे. दिवस पटापटा निघून जातात बरं का. सिरियसली पटापट निघून आणि काय होणार आहे? पुन्हा आता नवीन प्रकार, हॉस्टेलला राहणं, घरची आठवण, आजारी पडणं, पडतात. पहिल्या सांगू का? मला माझ्या मुलानं पण सांगितलं, की त्याच्या हॉस्टेलमध्ये फर्स्ट सेमेस्टरला बरीचशी मुलं घरच्या आठवणीने थोडीशी नर्व्हस होऊन आजारी पडले होते. तर होतं काय, सारखं-सारखं घरी जायला मिळणार नाही. रोज तुम्हाला घराजवळचं कॉलेज मिळणार आहे. पटकन जे 10 मिनिटात घरी पोहोचला, 1 तासात घरी पोहोचला. नाही होणार. तेव्हा महिना-महिना कॉलेजमध्ये थांबावं लागणार आहे. ती पण सवय करून घ्यावी लागेल हे लक्षात घ्या. म्हणजे आता इथून पुढं बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण व्हिडिओचं टायटल मेन काय होतं, की सपोर्ट. मिळतोय. मला ते मेनली सांगायचं होतं. उशीर होतोय पण सांगतो. उशीर झाला सांगायला पण सांगतो तुम्हाला. तर तुमच्या घरातल्यांचा तुम्हाला सपोर्ट आहे रे बाळांनो, ते डोक्यात ठेवा. मी पालकांना पण रिक्वेस्ट करेन, थोडंसं मन मोकळं करा. बोलणं व्हायला पाहिजे. मुलं तणावात आहेत. त्यांना कळतंय, की आपण अपेक्षा पूर्ण नाही करू शकलो. याची जाणीव मुलांना आहे. आणि सांगू का? मला ना एक ती YouTubeवर ना एक होती लक्षात घ्या. तुम्हाला पण माहिती आहे. ॲस्पिरंट सीरीज होती का रे? आणखीन एक कुठलीतरी होती रे, कोटा फॅक्टरी होती ना? बरोबर आहे. त्यातले जे एन-व्ही सरांचा रोल ज्यांनी केला होता, त्यांचं नाव काय होतं? मला आठवत नाहीये. कॉमेंटमध्ये सांगा. कॉमेंटमध्ये त्या सरांचं नाव सांगा. ज्यांना ती दाढी आहे बघा किंवा त्यांनी स्वतःचे वेगळे क्लासेस काढले. स्टोरी तुम्हाला माहिती आहे. त्याचा एक डायलॉग तुम्हाला सांगणार आहे. एक मुलगा त्याचं आय-आय-टीमध्ये सिलेक्शन होत नाहीये. त्याचे पालक त्या सरांना भेटायला आलेले असतात. तर ते म्हणतात, की "काय करायचं? तो रडतोय. त्याला जरा गिल्ट फील होतंय." सर त्या पालकांना म्हणतात, की "तुमच्या मुलाला या वयात तो कुठेतरी चुकलाय याची जाणीव झाली ना, बास तुम्ही जिंकलाय. तुम्हाला सगळं मिळालंय." जेव्हा मुलाला जाणीव होते, आपण कुठेतरी चुकलोय. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे होतं, आपण नाही करू शकलो. पण आता मला करायचंय. बास सगळं झालं लक्षात घ्या. आणि हो, सगळं सोपं नाहीये. तुम्ही जेवढ्या टॉपच्या कॉलेजमध्ये जाणार आहे ना, तेवढ्या टॉपच्या कॉलेजचा सिलॅबस पण वेगळा असणार लक्षात घ्या. मग व्ही-आय-टी असेल, सी-ओ-ए-पी असेल, यांचा पोर्शन थोडासा मॅथ्सचा जर चेक केला, वेगळे-वेगळे टॉपिक तुम्हाला दिसतील. व्ही-आय-टीचा वेगळा आहे, पी-आय-सी-टी आता पुणे युनिव्हर्सिटी अंडर आहे का मला माहीत नाही डिटेलमध्ये. पण सांगू का, त्यांचा सिलॅबस थोडासा ऑटोनॉमस कॉलेज म्हणलं की सिलॅबस वेगळा येणार. तो युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड असणार नाहीये हे लक्षात घ्या. म्हणजे सगळं आपण जाणून घ्यायला सुरुवात करूया ना. मग आता काय होतंय, मी आहे तुमच्याबरोबर, तुमचे पालक सुद्धा तुमच्याबरोबर आहेत. करा सुरुवात. कुठल्या गोष्टीचा विचार करू नका. झालं, गेलं, राहून जाऊ दे सगळं आता. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.